जो हमारी कॉन्वॉय है उसके अंदर जितनी भी गाड़ियां हैं जरूरी है सुरक्षा दृष्टि से और उतनी गाड़ी रखकर जितनी गाड़ियां कम कर सकते हैं उतने गाड़ी का नियोजन करना। और सरकार ने भी हमारे आज कैबिनेट में भी बैठक में भी हुआ कि कैसे हम कटौती करें, कैसे हम नियोजन करें और कैसे ऑनलाइन बैठक हो तो ऑनलाइन बैठक लेने की कोशिश हो जाएगी। और जो प्रधानमंत्री मोदी जी ने कहा है कि जो हालात है, जो इंपोर्ट हम क्रूड ऑयल करते हैं, जो भी चीज़ें इंपोर्ट करते हैं, तो जो डॉलर को बचाए रखना और जो पेट्रोल डीजल को कम खर्च करना, उसको बचाना, ये सब जो है इसके ऊपर राज्य सरकार ने भी पूरी गंभीरता से लिया हुआ है। और प्रधानमंत्री जी का अपील जो है अपील हम लोग अमल में ला रहे हैं और इससे हमारे महाराष्ट्र को फ़ायदा हो जाएगा और देश को भी प्रधानमंत्री जी का अपील से फायदा हो जाएगा। सर आप भी मैं भी सीएम भी बाइक यूज कर रहे हैं, इस पर हाँ। विपक्ष सवाल उठा रहा है, मजाक उड़ा रहा है। अरे विपक्ष के पास कोई मुद्दे नहीं है, मजाक उड़ाने के सिवाय उनके पास है क्या। जब प्रधानमंत्री जी कोविड में भी जब उन्होंने ऐलान किया था, लोगों से अपील की, तब भी मजाक उड़ाया था। और अभी भी जब भी प्रधानमंत्री जी देश हित की बात करते हैं, वो कहते हैं नेशन फर्स्ट, ये उनको मजाक लगता है। तो ये मजाक करने वालों को ये देश की जनता, ये महाराष्ट्र की जनता सबक सिखाएगी। और देखो जब कांग्रेस ने कितनी बार मजाक किया है, कितनी बार टीका टिप्पणी की है, कहाँ है कांग्रेस, आज क्या परिस्थिति है कांग्रेस की। इसलिए जो भी मोदी जी के ऊपर टीका टिप्पणी करेगी उसको जनता सबक सिखाएगी। सर मराठी में बोलिए सर काय निर्णय घेतले सर मराठी मातृभाषा सर काय निर्णय घेतले आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे, जे गांभीर्याने या देशातल्या जनतेला आवाहन केलं आहे की डिझेल पेट्रोलची बचत करा, परकीय चलनची बचत करा, त्याचबरोबर विदेश दौरे टाळा, डिझेल पेट्रोल वाचवा, त्याचबरोबर ऑनलाईन बैठका घ्या, हे सगळं देश हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी ते राष्ट्रीय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी निर्णय घेतला आहे। आणि म्हणून याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकांनी केली पाहिजे। शेवटी हे जनतेसाठी, देशातल्या नागरिकांसाठी, महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी देखील हे फायद्याचं आहे। आणि म्हणून जसं कोविडमध्ये जसं त्यांनी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सूचना केल्या, अनेक आवाहनं केली, त्याला देखील लोकांनी प्रतिसाद दिलाय। महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांनी आणि महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या अपीलला, आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे। विपक्षी पार्टी राजकारण करत आहे, विपक्ष पार्टीकडे कुठले मुद्दे नाहीत, विरोधकांकडे मुद्दे नाहीत, त्यांना टिंगल आणि आरोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही नाही। जेव्हा जेव्हा मोदीजी देशहिताचा निर्णय घेतात तेव्हा तेव्हा हे टिंगल टिप्पणी आणि आरोप हे करत असतात। आणि म्हणूनच देशातली जनता मोदीजींच्या पाठीशी आहे। म्हणून आपण पाहिलं की आता झालेल्या पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये निवडणुका जिंकल्या, मोदीजींवर विश्वास ठेवला लोकांनी। त्यामुळे या त्यांच्या आव्हानामध्ये हे जे अपील केलं आहे त्याच्यामध्ये देशहित आहे, राष्ट्रहित पहिलं। मोदीजी नेहमी काय सांगतात, नेशन फर्स्ट। आणि म्हणून विपक्षनी देखील आता सहकार्य केलं पाहिजे। आता आपल्याकडे जे इम्पोर्ट आपण ऑइल करतोय त्याची कमतरता लक्षात घेऊन पेट्रोल डिझेल कमीत कमी आपल्याला कसं वापरता येईल, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा वापरता येईल, इलेक्ट्रिक व्हेकल कशी वापरता येईल, याच्यावर आपण केलं पाहिजे नियोजन। आणि म्हणून मी स्वतः कालपासून इलेक्ट्रिक व्हेकल वापरतो आहे आणि अनेक लोक, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे मंत्री यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी आपण काटकसर केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे। आज मुख्यमंत्री महोदयांनी देखील कॅबिनेटमध्ये सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने देखील